Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem My Marathi from Standard 5th. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची कविता क्रमांक 1 माय मराठी ही बघणार आहोत. तर ही कविता लिहिली आहे कवयित्री संजीवनी मराठे आणि या कवितेत त्यांनी आपली जी मराठी माय आहे, मराठी भाषेविषयी त्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे. मराठी भाषेविषयी त्यांनी कसं प्रेम व्यक्त केलं हे या कवितेत आपण बघूया. माय मराठी. तर चला तर बघूया. माय मराठी तुझिया पायी तन मन धन्मी वाहियले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले. तर तुझिया पायी तन मन धन्मी वाहियले. तर कवयित्री संजीवनी मराठी जे आहेत त्यांनी मराठीला माय म्हणजेच आई म्हटले आहे. माझी माय मराठी. मी माझे तन म्हणजेच काय तर शरीर, आणि मी माझे धन म्हणजे माझी संपत्ती, माझे तन माझे धन माझे मन सर्व काही तुझ्या पायी समर्पित करीत आहे. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले. नामी म्हणजे काय तर नावात. तर तुझ्या नावात तुझ्याच नामात, आणि धामी म्हणजे तुझ्या ठिकाणी. तर कवयित्री इथे सांगतात की तुझ्या नावात तुझ्या ठाई तुझ्या ठिकाणी मी अखंड रंगले आहे. तुझ्या नामात मी अखंड गुंतून राहिली आहे. नेक्स्ट लाईन बघूया. कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मजा आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. तर बघा कवयित्री सांगत आहे की हे आई, कष्टामधील तुझ्या अन्नामधील गोडी मला चाखायची आहे. म्हणजेच काय तर कष्टाने मिळणारी जी भाकर आहे त्या भाकरीचा मला आस्वाद घ्यायचा आहे. मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. तर हे माय मराठी तुझ्या आश्रयाला मला राहायचे. विसावा म्हणजे काय आश्रय घेणे. आणि तू गायलेल्या अंगाई म्हणजे काय तर अंगाई म्हणजे झोपवायचे किंवा गायलेले गीत. बाळाला झोपवण्यासाठी जे गाणं म्हणतात त्याला अंगाई गीत असे म्हणतात. बाळाला झोपवण्यासाठी गायलेले गीत. तर तू गायलेल्या अंगाई ऐकून मला झोपायचे आहे असे कवयित्री इथे सांगत आहेत. तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा, हवा हवा असा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. बघा कवयित्री संजीवनी मराठी इथे काय सांगत आहे की तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा. की हे माय मराठी तुझे झरे तुझी पाखरे तुझा सहवास, वास म्हणजे काय तुझा सहवास, आणि तुझी मानसे जनलोक म्हणजे माणसे मला हवीशी वाटतात. हवा हवा असा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. तर हे माय मराठी मला तुझा राग आणि प्रेम या दोन्ही गोष्टी हव्याशा वाटतात. पुढे बघूया. माय मराठी तुझी या अंकी लोळण घेते बागडते. अंकी म्हणजे काय तर मांडीवर, लोळण म्हणजे झोप घेणे. तर इथे कवयित्री सांगतात की हे माझे माय मराठी मी तुझ्या मांडीवर खेळते बागडते. पुढे कवयित्री म्हणतात तसेच अलगत तव आभाळी भरारने मज आवडते. तव म्हणजे काय तर तुझ्या, भरारने म्हणजे संचार करणे. ओके. तर कवयित्री संजीवनी मराठी सांगत आहेत की जसे मला तुझ्या मांडीवर खेळायला बागडायला आवडते तसेच तुझ्या आभाळात हळू संचार करायलाही मला आवडते. नेक्स्ट लाईन बघूया. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. बघा फारच सुंदर लाईन अशा आहे तिथे की तुझ्या चालण्याची तुझ्या बोलण्याची पद्धत मला दाखव, तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला असं इथे सांगत आहेत. आणि पुढची ओळ बघा की जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. तर अतिशय सुंदर अशी ओळ आहे की जे ओठी ते पोटी म्हणजेच जे मनात आहे तेच माणसाच्या बोलण्यात असलं पाहिजे असं तुझं प्रेम मला शिकवतं. प्रीत म्हणजे काय तर प्रेम, म्हणजेच तुझं प्रेम एवढं निखळ आहे की जे पोटात आहे तेच ओठावर आहे हे मला शिकवतं. खूप छान ओळ आहे.
तुझ्यासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगांची. तर कवयित्री इथे सांगतात की मी तुझ्यासाठी चांगल्या अर्थाची, लाजऱ्या गंधाची आणि नवलाईच्या रंगांची मधुर शब्दांची अशी मधुर माला गुंफत आहे. मोहनमाला इथे काय करत आहे मी? गुंफत आहे. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. हे माय मराठी, मी तुझ्यासाठी ज्योत होऊन जळत आहे. क्षणाक्षणाने आणि कणाकणाने मी तुझ्यामध्ये काय होत आहे तर विलीन होत आहे. तुझ्या स्वरूपामध्ये मी काय होत आहे? विलीन होत आहे. तुझ्या अस्तित्वात मी विलीन होतोय. स्वरूप म्हणजे काय? अस्तित्वात. ओके. तर कवी इथे सांगत आहेत की तुझ्यासाठी ज्योत होऊन मी जळत आहे. क्षणाक्षणाने आणि कणाकणाने मी तुझ्यामध्ये विलीन होत आहे. तुझ्या अस्तित्वात मी विलीन होत आहे. तर अशा प्रकारे वात होऊन जळता जळता क्षणाक्षणाने व कणाकणाने मी तुझ्या स्वरूपात विलीन होत आहे. कवयित्री संजीवनी मराठे. फार सुंदर अशी ही कविता आहे. एकदा आपण ही पूर्ण कविता वाचूयात. तुम्ही पण माझ्यासोबत वाचण्याचा प्रयत्न करा. माय मराठी तुझिया पायी तनमन धन मी वाहियले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले. कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मजा आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. माय मराठी तुझिया अंकी लोळ न घेते बागडते, तसेच अलगत तव भाळी भरारने मज आवडते. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. तुझ्यासाठी गुंफत बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगांची. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 5ची माय मराठी ही कविता बघितली. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.